त्या दिवशी ईश्वर त्याच्या स्वप्नात आला. साक्षात विश्वविधाता घरी आलेला पाहून त्याने लोटांगणच घातलं. काय बोलावं तेच सुधरेना. प्रभूजी आपण, तेही माझ्या घरी? अहो भाग्य माझं. यावं प्रभू यावं. या दिनाच्या घरात आपलं अंतःकरणापासून स्वागत आहे. असं नसतं व्हावं प्रभूजी. हा दास आपल्या सेवेशी हजर आहे. पुजारी निम्म्याहून अधिक कमरेत झुकला. पण देवराय मात्र खवळले. चूप, नीट उभा राहा. अन ढोंगीपणा नकोय. मी काही इथे तुझा पाहुणचार घ्यायला नाही आलोय. जाब विचारायला आलोय. जाब. देवराज गरजले अन पुजाऱ्याला घाम फुटला. सकाळी जे लोक मंदिरात दर्शन घ्यायला आले होते त्यांना हाकलून का लावलंस तू? ते ते लोक ते ते शूद्र होते प्रभू. आत आले असते तर अनर्थ नाही का झाला असता? शूद्र? मग तू कोण आहेस? मी मी उच्च कुळातला आहे स्वामी. कोण म्हणतं तू उच्च कुळातला आहेस? देवरायाने प्रतिप्रश्न केला. अन पुजारी गप्प झाला. मी तर फक्त माणूस बनवून पाठवलं होतं. मग हा वर्णभेद जातीभेद आला कुठून? माझा सूर्य आणि चंद्र सर्वांना समान उजेड देतो. मी दिलेलं पाणी आणि प्राणवायू तुम्हा सर्वांचीच गरज भागवतं. त्यांनी केलाय का कधी मतभेद, भेदभाव? ही जमीन माझी, ही सृष्टी माझी. मग त्यात वाटणी करणारे तुम्ही कोण? देवरायाने करड्या स्वरात विचारणा केली आणि पुन्हा सेवकाने पायावर लोळण घातले. क्षमा असावी प्रभू. ही व्यवस्था मी एकट्याने नाही बनवली. सेवक हात जोडून कळवळला अन देवरायाने पाठ फिरवली. जोपर्यंत तुम्हाला सद्बुद्धी येत नाही, अहंकाराची धुंदी उतरत नाही, तोवर कितीही आराधना करा, तुम्हाला मी भेटणार नाही. समज देऊन देव अंतर्धान पावले. पण मानवाला शहाणपण अजूनही सुचेना.